पैठणचे नाथसागर धरण 90% पेक्षा जास्त भरले. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेडचा प्रश्न सुटला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण. कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती. 1200 अनुयायांची बैठक व्यवस्था. राहुल म्हणाले, जम्मूमध्ये एक राजा नाव एलजी. राजाला केंद्रशासित प्रदेश बनवून लोकांचे हक्क हिरावले गेले. आम्ही ते परत मिळवून देऊ. हिंगोली जिल्ह्यात नुकसानीचे राजकारण. सत्ताधारी आणि विरोधक सारखेच. पालकमंत्री उशिरा आले तर आदित्य ठाकरेंनी मोबाईलवरूनच साधला शेतकऱ्यांशी संवाद. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ऍक्टिव्ह मोडवर. तातडीच्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना. तातडीने मदत देण्याचा प्रयत्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण. कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती. 1200 अनुयायांची बैठक व्यवस्था. हसन मुश्रीफ यांचा शरद पवारांवर पलटवार. अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे का लागले, मनात प्रश्नचिन्ह. समरजित सिंग घाडगे यांना देखील दिला इशारा. शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. पीक विमा कंपन्यांना 72 तासात माहितीसाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना. धनंजय मुंडे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला तोडगा. आज परतूरमध्ये भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चा. विक्रोश सरकारला जाब विचारण्याच्या मोर्चात सहभागी व्हा. कल्याणराव बोराडे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्गात प्रवेश. विद्यापीठ फुल कॅरी ऑन विद्वत परिषदेचा निर्णय. गणेशोत्सव मंडळांना महावितरणकडून घरगुती दराने वीज. अनामत रक्कम विनालंबित परत मिळणार. भरधाव डंपरच्या वेगाने धडकेत दुचाकीस्वार 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. मेळघाटातील आदिवासींचे आयुक्तालयात ठिय्या आंदोलन. मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन. गहुजे येथील क्रिकेट स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्लब हाऊस उभारले जाणार. यंदाच्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते. क्रीडा स्पर्धा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन. प्रेयसीच्या मुलाच्या प्रियकराने केला खून. 4 वर्षाच्या मुलाने उलटी केल्याने हत्या. नाशिकमधील आरोपी बिबेवाडी पोलिसांकडून जेरबंद. नगर दौंड महामार्गावर भीषण अपघात. 1 जण जागीच ठार तर 5 जण गंभीर जखमी. भरधाव माल ट्रकची कारला समोरून धडक. राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत. उद्धव ठाकरेंनी दिशा सालियान प्रकरणात मदत मागितली. आदित्य ठाकरेंना सांभाळून घेण्याची केली विनंती. नारायण राणे यांचा मोठा दावा. सरकार मुंबईतील मिठागरच्या जमिनी अदानीच्या घशात घालते. वर्षा गायकवाड यांचा आरोप. म्हणाल्या 1500 जमिनी देण्याचा युतीचा डाव. राज्यात मीच होणार मुख्यमंत्री स्पर्धा. विजय वडेट्टीवार यांचा शिंदे फडणवीस अजितदादांना टोला. हिंगोलीकरांना 5 दिवस निर्जळीचा करावा लागणार. सिद्धनाथ नदीच्या पुरामुळे जलवाहिनी फुटली. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू. अदानीच्या घशात 1500 एकर जमीन घालण्याचा डाव. मुंबईकरांचे हक्क डावलून मिठागराच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीस देण्याचा काँग्रेसचा विरोध. रोहित पवारांचा महायुतीवर हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल.
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. आरक्षणावर आता फेक नरेटिव्ह चालणार नाही. पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. आपण सारे साहित्य दिंडीचे वारकरी. आनंद माडगुळकर म्हणाले, लेखकाने प्रसिद्धीच्या मागे न लागता निष्ठेने लेखन करत राहावे. पुण्यात गणेशोत्सवात जड वाहनांना मध्य भागात बंदी. 5 ते 18 सप्टेंबर कालावधीत बंदीचे आदेश. शरद पवारांचा मोठेपणा दिसला नाही का? जितेंद्र आव्हाडांचा हसन मुश्रीफ यांना सवाल. म्हणाले, कधी माहित नाही की पवारांच्या पुण्याने निवडून आलो. अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार का? सीबीआयने जळगाव प्रकरणात दाखल केला गुन्हा. देशमुखांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कर्मचारी बांधावर. हिंगोली जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू. पर्यवेक्षणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. काँग्रेसकडून पवारांच्या भूमिकेचे समर्थन. शरद पवार योग्यच बोलले. मविया म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार. नाना पटोले. इंस्टाग्रामवर तरुणाच्या नावाने चॅटिंग. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवत बेंटल्यास गेल्यावर तरुणाने 2 जणांकडून कोयत्याने वार. शरद पवार गटाला सीएम पद हवे का नको? शरद पवार सुप्रिया सुळेंचे भिन्न मत. पवार म्हणाले, संख्याबळावर सीएम ठरवू, शर्यतीत नाही. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा घरात शिरेन जीवे मारण्याचा प्रयत्न. फरासखाना पोलिसांकडून नेपाळचा आरोपी जेरबंद. सीमावर्ती भागात दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना. भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीर, राजस्थान, लेह लडाख श्रींच्या प्रतिकात्मक मूर्त्या. लाडकी बहीण योजना कोणाची? राष्ट्रवादीच्या जाहिरातीत मुख्यमंत्री नव्हे तर अजितदादांची लाडकी बहीण असा उल्लेख. महायुतीत पेटला वाद. आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा. महाराष्ट्र ज्येष्ठांना पळून लावण्याचा केला संकल्प. फडणवीसांच्या मानद याचिकेविरोधात कोर्टात धाव. संदीप जोशी यांच्यावर मंदिराच्या नावाने खोटे दाखले वापरल्याचा आरोप होता. विमानतळावर 61 लाख सोने जप्त. एअर कस्टम्स युनिटची कारवाई. चांदीच्या रंगाच्या तारेत लपवून आणले होते सोने.